ओके स्टुडंट्स, आम्ही आज जो शिकणार आहोत तो विषय आहे वर्क फ्रेजच्या संदर्भात. तुम्हाला प्रश्न परीक्षेला असा विचारला जातो, आयडेंटिफाय वर्क फ्रेज अँड मार्क वेरियस आस्पेक्ट्स ऑफ वर्क फ्रेज. म्हणजे वर्क फ्रेज आधी ओळखा आणि त्याचे घटक काय आहेत ते सांगा. आधी तुम्हाला वर्क फ्रेज ओळखायला कळलं पाहिजे, ते शोधून कसं बाहेर काढायचं आणि त्यानंतर त्याचे घटक काय ते जाणून घ्यावं. त्याआधी तुम्हाला त्याचे घटक काय आहेत ते आधी जाणून घ्या. परीक्षेला असं विचारलं जातं की त्याचे वेरियस आस्पेक्ट म्हणजे मॉडॅलिटी, परफेक्टिव्ह, प्रोग्रेसिव्ह, पॅसिव्ह आणि मेन वर्ब हे तुम्ही ओळखून दाखवायचं आहे. त्याच्यात मॉडॅलिटीचा सिम्बॉल आहे मॉड आणि दाखवायचा आहे छोटा एम त्याचा सिम्बॉल. सो हा त्याचा सिम्बॉल आहे. परफेक्टिव्ह असेल तर पर्फ असं लिहायचं, त्याचा सिम्बॉल आहे HV. प्रोग्रेसिव्ह जर असेल तर त्याला प्रॉग असे लिहायचं, त्याचा सिम्बॉल आहे B. पॅसिव्ह असेल तर पास असे लिहायचं, त्याचा सिम्बॉल आहे V. आणि मेन वर्ब असेल तर MV आणि त्याचा सिम्बॉल आहे V. आता प्रश्न असा येईल तुमच्या मनात की मॉडॅलिटी म्हणजे कुठले कुठले मॉडॅलिटीज, वर्क फ्रेजमध्ये मॉडॅलिटीज कशाला म्हणायचे. थोडे त्यांनी एक्झाम्पल्स लिहिले, मे, माइंड, कॅन, कुड, शाल, शूड, ऑट टू आणि असे आहेत. पण शक्यतो ह्याच्यातलेच तुम्हाला विचारले जाते. त्यामुळे मॉडॅलिटीज हे शब्द आले की त्यांना मॉडॅलिटीज तुम्ही ओळखायचं. ते कसं लिहायचं ते मी दुसऱ्या व्हिडिओत मी सांगतो. परफेक्टिव्ह ॲस्पेक्ट केव्हा तुम्हाला लक्षात घ्या, इथं लिहिताना आपण म्हटलं HV याचा अर्थ हॅवचे वेगवेगळे प्रकार, हॅव, हॅज, हॅड, हॅविंग वगैरे हे जे आहेत असे आले, हॅव वगैरे आला की समजायचं की हा परफेक्टिव्ह आस्पेक्ट आहे. त्याचा सिम्बॉल पर्फ आहे आणि इकडे HV. त्याचा पुढचा भाग आता इथे मेक अशी आहे की प्रोग्रेसिव्हलाही B आहे आणि पॅसिव्हलाही B आहे. आता कसं काय करायचं, आधी बीचे फॉर्म्स आपण समजून घेऊ. प्रोग्रेसिव्ह आणि पॅसिव्ह. आता 2Bचे फॉर्म आहे. 2Bचा फॉर्म कुठला, एम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बीइंग, बीन हे सगळे 2Bचे फॉर्म आहेत. आणि ते जर असले की आपण म्हणायचं, मग आता इश्यू असा येतो की केव्हा बी असेल तर तो प्रोग्रेसिव्ह होतो आणि केव्हा बी असेल तर तो पॅसिव्ह होतो. ते आपण बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर शेवटी येतो मेन वर्ब. आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण वर्ब फ्रेज शोधून काढतो खाली, किंवा वर्ब फ्रेजमध्ये ऑक्झिलरी असतो आणि मेन वर्ब असतो. ऑक्झिलरी म्हणजे काय आणि मेन वर्ब म्हणजे काय ते मी सांगतो तुम्हाला. ऑक्झिलरी जेव्हा असतो, हे जे जेवढं काही आपण अभ्यास करणार आहोत, हा मॉडॅलिटी, परफेक्टिव्ह, प्रोग्रेसिव्ह आणि पॅसिव्ह हे जे घटक आहेत, दीज आर ऑल अबाउट ऑक्झिलरी. ऑक्झिलरीचा हा अभ्यास आहे आणि मेन वर्ब तो आहे तसा आहे. त्यामुळे वेरियस आस्पेक्ट हा जो प्रश्न येणार आहे तुम्हाला 6 मार्कासाठी, त्याच्यात लक्षात घ्या मेन वर्ब असणारच आहे. मेन वर्बच्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सो मी आत्ता पुढचा जो माझा जो असेल हे तुम्ही आधी परफेक्ट करून घ्या, हे समजून घ्या. हे तुम्हाला बाय हार्ट यायला पाहिजे. हा जो सिस्टम आहे हे तुम्हाला बाय हार्ट यायलाच पाहिजे. हा मी ह्याचा फोटो एक अपलोड करतो तुम्हाला. हे जे आहे कारण, आणि ह्याच्यात असं होणार नाही मित्रांनो म्हणजे पॅसिव्ह आधी येणार आणि मॉडॅलिटी नंतर येणार. नो, ही ऑर्डर अशीच आहे. आधी असणार मॉडॅलिटी, परफेक्टिव्ह, हा असेल नसेल, असेल नसेल, असेल, पण असला सगळे जर घटक असले तर आधी मॉडॅलिटी असणार, नंतर परफेक्टिव्ह असणार, नंतर प्रोग्रेसिव्ह असणार, नंतर पॅसिव्ह असणार, नंतर मेन वर्ब असणार. त्यामुळे मित्रांनो आता मी जर असं साधं एक उदाहरण सांगितलं की रमेश ड्रिंक्स वॉटर. आता इथे वर्ब आहे ड्रिंक्स हा मेन वर्ब आहे. त्यामुळे बाकीचे काही इश्यू नाही आहे. मी जर असं म्हटलं रमेश माइट ड्रिंक वॉटर, तर रमेश माइट ड्रिंक हा वर्ब आहे, माइटमध्ये मॉडॅलिटी आहे आणि ड्रिंक हा मेन. मी जर असं म्हटलं रमेश माइट हॅव ड्रंक वॉटर किंवा महेश माइट हॅव बीन डान्सिंग,
तर मग महेश माइट हॅव, आता इथं प्रोग्रेसिव्ह करायचा का पॅसिव्ह करायचा, टू बी मध्ये बीइंग डान्सिंग म्हटलं ना, तर ते मी तुमच्याशी नंतर चर्चा करेन. सो हा ऑर्डर जो आहे आणि ते नेमकं कसं लिहायचं आणि हे वाक्य कशी तयार करायची या संदर्भात मी तुम्हाला आय डिस्कस दिस इन युअर सेकंड व्हिडिओ. छोटे कॅप्सूल्स आपण तयार केले, 3 आपण कॅप्सूल्स तयार करतोय. पहिल्या ह्याच्यात हे, दुसऱ्या ह्याच्यात मी ॲक्च्युअल थोडे एक्झाम्पल्स तुमच्याशी डिस्कस करेन आणि तिसऱ्या ह्याच्यात थोडे एक्झाममधले जे एक्झाम्पल्स आहेत ते 4-5 तुमच्याशी चर्चा करेन. थँक्यू.